भिवंडी शहरातील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलावर भीषण अपघात झालेला आहे। एका धावत्या कारने ओव्हरटेकच्या नादामध्ये जवळपास 3 दुचाकी स्वारांना या ठिकाणी उडवलेला आहे आणि त्यामध्ये एका दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना या ठिकाणी घडलेली। आपण जर या ठिकाणी बघितलं तर हा जो डिवायडर आहे ते डिवायडर पार करून एक दुचाकी स्वार जो आहे तो खाली कोसळलेला होता आणि त्याचा या घटनेमध्ये मृत्यू झाल्याची घटना समोर येत आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर ही कार जी बघतोय आपण, या कारने ओव्हरटेक करण्यासाठी समोर आलेला होता आणि समोरून येणारे जे दुचाकी स्वार होते हे तिघे दुचाकी स्वार या कारला जोरदार धडक लागलेली होती आणि यामध्ये दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आणि 2 जण ज्या या अपघातामध्ये जखमी झाल्याची घटना जी आहे ते समोर येत आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर 3 दुचाकी स्वारांना या कारने उडवलेलं होतं आणि यामध्ये 3 जण जे जखमी होते त्यापैकी एकाचा मृत्यू झाल्याची घटना या ठिकाणी समोर येत आहे। आपण जर ही कार बघितली तर एका ॲडव्होकेटची ही कार आहे आणि ॲडव्होकेटचा लोगो देखील आपण या ठिकाणी पाहू शकतो आणि या कारने ओव्हरटेक घेत असताना समोरून येणाऱ्या दुचाकी स्वारांना या ठिकाणी उडवलेलं आहे। उड्डाणपुलावरती ही घटना घडलेली आहे आणि जशी या धडक बसली त्यापैकी एक दुचाकी स्वार जो आहे तो थेट या ठिकाणी उड्डाणपुलावरून जवळपास 25 ते 30 फूट या ठिकाणी खाली कोसळलेला आहे आणि त्याचा दुर्दैवी यामध्ये मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे। एकंदरीत वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलीस जे आहे ते सातत्याने या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत। एकंदरीत आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जो या ठिकाणी हा जो अपघात होता तो भीषण अपघात होता आणि त्यानंतर या अपघातामध्ये उपचारासाठी जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत, परंतु एकाचा मृत्यू झाल्याची घटना या ठिकाणी जी माहिती आहे ती समोर येत आहे। अनिल वर्मा, ABP माझा, भिवंडी। स्पीड न्यूज भारत।